प्रमोदजी महाजन स्कूलच्या प्रिन्सिपल माननीय सौ गीतांजली कुलकर्णी मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करावं. गीतांजली कुलकर्णी मॅडम. नमस्कार. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. तशी गेली 5 ते 7 वर्ष झालं हा मी कार्यक्रम अटेंड करते आहे. माझी मुलगी होती या आडे सरांकडे. अतिशय आवड होती तिला अक्षराची, खूप छान पहिल्यापासून आवड असल्यामुळे ती म्हणायची की आई मला तू आणखीन माझं अक्षर कसं छान होईल याच्यासाठी तू बघ कुठे. तिची मैत्रीण होती एक, ती आडे सरांकडे येत होती. त्याच्यानंतर आडे सरांनी तिला ॲडमिशन दिलं. मी पहिल्यांदा काही सांगितलं नाही, मी ह्या शाळेमध्ये आहे, ही माझी मुलगी आहे अशी काहीही ओळख न देता एक विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे सोडलं होतं मी तिला. तर तिचंसुद्धा नॅशनल लेवलला तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. तिचं अक्षर काढताना म्हणजे सर ज्या पद्धतीने म्हणाले की वेळ लागतं, अक्षरशः तिच्या वह्या आणखीनही मी जपून ठेवलेल्या आहेत. कितीतरी रजिस्टर तिनं इंग्लिश, मराठी आणि अंक याचे खूप मोठे रजिस्टर तिचे आहेत घरी, आणखीनही ते पाहण्यासारखे आहेत. आत्ता नुकतीच तिची 10वी झाली तेव्हा असं लक्षात आलं की 10वीचा तिचा पेपरचं प्रेझेंटेशन हे आम्ही शाळेत तर करूनच घेतो, पण आडे सरांनी जी शिस्त लावली होती, अक्षरांना वळण लावली होती, तर त्या अक्षरांमुळे तिचा पेपरसुद्धा अतिशय आखीव रेखीव सुव्यवस्थित, लिखाणाची शैलीसुद्धा खूपच छान होती तिची. त्याच्यामुळे सरांचे खूप खूप आभार की या सगळ्या सवयी सरांनी लावल्या. असेच अनेक विद्यार्थी सरांच्या हातातनं घडत आहेत, त्याच्याबद्दल मला खरंच अंबेजोगाईतल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं कौतुक वाटतं. माझ्या शाळेतले बरेचसे विद्यार्थी सरांच्या हाताखालनं गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत की कसं लिहायचं, कसं लिहिलं पाहिजे, याच्यापेक्षा ते अक्षर सुंदर कसं आलं पाहिजे याच्यावर सरांनी काम केलेलं आहे. अतिशय मितभाषी आहे सर. मोजक्या शब्दात मुलांना समजून सांगून ते मुलं त्यांना फॉलो करतात. पहा, एक एक अक्षर 10-10, 15-15 पेजेस लिहिलेलं आहे मुलांनी, आणि आणखीनही सर त्याच पद्धतीने शांततेने सगळ्या गोष्टी करून घेतात. अंबेजोगाई सारख्या ठिकाणी कॅलिग्राफी घेणं हे खरं तर आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळत नाहीत. आपल्याला कुठली जरी गोष्ट चांगली करायची म्हणली तरी आपण पर्याय शोधतो. पुणे असेल, मुंबई असेल, या सगळ्यांचा आपण विचार करतो की काहीतरी चांगलं पाहायचं आहे तर मग पुण्याला जा तुम्ही. तर हे सगळंच आपल्याला अंबेजोगाईत मिळतंय. खरंच विनोद सरांचं खूप खूप कौतुक. शांततेने प्रत्येक गोष्ट ते करून घेतात. आज गेली मला वाटतं 10 वर्ष झाले सर हे सगळं चालवत आहेत, आणि दरवर्षी मी पाहते राज्यामध्ये या अकॅडमीची मुलं आहेच आहेत, आणि सगळ्यांचंच खूप खूप कौतुक. आत्ताच ते दुसरीतल्या मुलाचं पण विशेष कौतुक की खूप लहान असताना पण तो नॅशनल लेवलला हँडरायटिंगमध्ये फर्स्ट येतोय. पहा, त्याच्या पालकांचं सुद्धा कौतुक वाटलं की इतक्या लहान वयात त्यांना वाटलं की आपण ही गोष्ट मुलाला दिली पाहिजे. म्हणजे कुठेतरी आता पालक सुद्धा जागरूक होत आहेत हे याच्यातनं दिसतंय. पहा, जिथे पालक विद्यार्थी जागरूक आहेत, त्या विद्यार्थ्याचे पालक जागरूक आहेत, तिथे नक्कीच विद्यार्थी घडतील असं दिसतं आम्हाला सुद्धा. आम्ही शाळा चालवताना असं दिसतं की जिथे कुठे पालक जास्त जागरूक आहेत ते विद्यार्थी 2 पावलं इतर मुलांपेक्षा पुढे दिसतात. पहा, बाकी सर्वच मुलांना खूप खूप शुभेच्छा, आणि अशीच अकॅडमीची प्रगती उत्तरोत्तर होत जावी अशी इच्छा आहे.